सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 213 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि या सगळ्या कथा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा सलग ऐकायला मिळतील. आता त्या सगळ्या मुंबईकरांना अर्जुन अँड कंपनीने मासा गळाला लावावा तसा गळाला लावलं आणि वरच्या हॉलमध्ये घेऊन गेले. आत गेल्या गेल्या राहुलनं दरवाजा बंद केला. चैतन्यानं हॉलच्या सगळ्या खिडक्या लावल्या आणि सचिननं तिथे होत्या त्या सगळ्या गाद्या बाजूला सरकवल्या आणि अर्जुननं ज्या मुलाला कॉलरला पकडलं होतं, जो अर्जुनच्या डोक्यात गेला होता, त्याच्या कॉलरला पकडून त्याच्यासमोर नीट उभा केला, अगदी फेस टू फेस. आणि इतक्यात अर्जुनला फोन आला. एका हाताने त्याला पकडून दुसऱ्या हातानं अर्जुननं खिशातून फोन घेतला. पाहिलं तर फोन होता विकासचा. अर्जुनने तरीसुद्धा फोन उचलला आणि म्हणाला, बोल रे, काय म्हणतोस? विकास म्हणाला, अर्जुन दादा, एक काम होतं. बोल पटकन, अर्जुन म्हणाला. तरीही विकास म्हणाला, दादा तुम्ही गडबडीत आहात का? मी नंतर फोन करू? अर्जुन म्हणाला, गडबडीत नाही, निवांत आहे. बँड वाजवणार आहे कोणाचा तरी. तू बोल, तुझं काय काम होतं? आणि विकास म्हणाला, दादा आईंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याचं बिल बनवायचं आहे हॉस्पिटलमधलं. पण हॉस्पिटलवाले व्यवस्थित बिल देत नाहीत. मला ते सादर करायचं आहे माझ्या ऑफिसमध्ये, पण हॉस्पिटलवाले उर्मटपणे बोलतात. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, उद्या बघतो. आणि डॉक्टर लेडीज आहे की जेंट्स? विकास म्हणाला, लेडीज आहे. आणि अर्जुन थोडासा हसून म्हणाला, मग तिची लवकर पट्टी पडेल, डोंट वरी. तुझं काम होऊन जाईल आणि तुला हवं तसं बिल मिळेल. आणि आता अर्जुनराव बोलले म्हणजे काम होणार, म्हणून विकास निर्धास्त झाला. बायका मेन ठिकाणी काम करत असल्या की खूप स्ट्रिक्ट राहतात आणि आडव्या आडव्या लागतात. एक वेळ पुरुष असला तर त्याला 2 शिव्या देऊन चहा पाजून तरी काम करून घेता येतं. पण बायकांना काय बोलता, सगळे कायदे त्यांच्याच बाजूने. खूप मर्यादा येते ना. मग अर्जुनरावांसारखी मिठी छुरी तिथं कामाला येते. ते म्हणजे समोरच्याला बसल्या जागीच गोड गोड बोलून अख्खी दुनिया गोल गोल फिरवून आणतात. आणि बायकांची पट्टी पाडण्यात तर एक नंबर सॉरी. नुसती तोंडावर साखर ठेवूनच बोलतात की कोणीच त्यांना नाही म्हणणारच नाही. कितीही खोल रुतलेला काटा असला तरी समोरच्या डोळ्यात बघत बघत हसतच त्याच्याही नकळत ते काढून टाकतात. पण आता मात्र अशा या रोमॅन्टिक अर्जुनरावांचं या मुंबईकरांनी मात्र डोकं फिरवलेलं होतं आणि त्यांचा ते आधी चांगलाच समाचार घेणार होते आणि मग खास पाहुणचार करणार होते. कारण गोष्ट आता इथली तिथली नव्हती तर घरातलीच होती. मयुरी म्हणजे त्यांचा नाजूक हळवा कोपरा. आणि त्याच नाजूक हळव्या कोपऱ्याला यांनी हर्ट केलं होतं आणि अर्जुनरावांचं हार्टसुद्धा हर्ट झालं होतं. आणि आता अर्जुनचे डोळे न ड्रिंक करता सुद्धा लाल भडक झाले होते आणि गोरा चेहरा आणखीनच लालबुंद झाला होता. आणि त्या मुलानं ओळखलं की तो त्याच मुलीचा नवरा आहे ज्याला त्यानं ओठांचा पाऊट केला होता आणि डोळा मारला होता. आणि अर्जुनने सगळ्यात अगोदर एक बुक्की त्याच्या उजव्या डोळ्यावर टाकली. तसा त्याचा डोळा काळानेला झाला, कारण त्या डोळ्याने त्यानं मयुरीला डोळा मारला होता. पण अर्जुनने त्याला हातातून अजिबात सोडला नाही. तसाच कॉलर धरून पुन्हा सरळ उभा केला आणि पुन्हा एक मूठ आवळली आणि दुसरा पंच जोरात त्याच्या ओठांवर ठेवून दिला. आता दात पडला नाही, पण दाताच्या आणि ओठांच्या मध्ये इतक्या जोरात टक्कर झाली आणि ओठ ठेचले आणि रक्तबंबाळ झाले आणि हिरड्यातून रक्त यायला लागलं. त्याचं काही रक्त अर्जुनच्या मुठीला सुद्धा लागलं आणि झालं. 2च पंचमध्ये मुंबईकर पाहुणा गार झाला. पण अर्जुनरावांचं मन भरणार नव्हतं आणि तिसरा पंच त्याने त्याच्या पोटात टाकला आणि त्याला खाली पाडला. इतकं होईपर्यंत बाकीची मुलं रॉयल बॉईजनं पकडून ठेवली होती. खूप गोंधळ आणि आरडाओरडा चालू होता. खिडक्या बंद होत्या तरीही आवाज येत होता. तसा राहुल म्हणाला, चैतन्य, मोबाईलवर मोठ्याने गाणी लाव. आणि आता काय, तो होता पार्टी हॉल. तिथं सगळी साऊंड सिस्टीम रेडीच होती. चैतन्याने लगेच साऊंड सिस्टीम ऑन केली आणि गाणी लावली. आणि चैतन्य म्हणाला, अर्जुन, आनंद शिंदे की दादा कोंडके? अर्जुन म्हणाला, ढगाला लागली कळ तशी मुंबईकर पाहुण्यांच्या पोटात कळ निघाली. आता ही कुठली पद्धत होती पाहुणचार करण्याची काय माहीत, पण ही स्टाईल होती, अर्जुन स्टाईल, एकदम हटके. इथं सगळं होणार
फायटिंग होणार, रक्त निघणार, दात पडणार, थोबाड सुजणार. पण इतकं सगळं होईपर्यंत कुणाला कानोकान खबर होणार नाही. आणि आता ती मुलं म्हणाली, पण आम्ही केलंय काय? तसा अर्जुनने त्याच्या पाठीत त्याचा कोपरा मारला आणि म्हणाला, भडव्या, तुझ्या आईला लावला टांगेवाला. तुला काय वाटलं? तू आमच्या बायकांना काहीही म्हणशील, त्यांना टॉन्ट मारशील, त्यांच्यावर बॅड कमेंट पास करशील आणि आम्ही काय बांगड्या भरल्यात? तुला चुम्मा घ्यायचा आहे? सांग, तुला चुम्मा घ्यायचा आहे का? बोल ना. ए राहुल, याला चुम्मा घ्यायचा आहे रे. राहुल म्हणाला, मग दे ना. त्याला कशाला वाट पाहायला लावतोस? पटकन दे. तसा अर्जुननं त्याला पुन्हा पकडला आणि भिंतीसोबत त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाला, घे साल्या, घे चुम्मा. आता त्या मुलाचं नाक आणि ओठ सगळं भिंतीवर स्मॅश झालं आणि रक्तसुद्धा भिंतीला लागलं. आणि पुन्हा त्याला जवळ घेत अर्जुन म्हणाला, डोळा मारशील? तो पण माझ्या बायकोला? ती एक माता आहे, तिचं लहान मूल आहे. आणि माता ही माता असते, मग ती कोणाचीही असो. तिचा रिस्पेक्टच करायचा असतो. हे न बघता तरीही तू तिच्यावर कमेंट पास करत होतास. तू माणसाच्या पोटचा नाहीस, तू कुत्र्याच्या पोटचा आहेस. असं म्हणून पुन्हा एकदा सणसणी थोबाडीत लावून दिली त्याच्या. आणि गाणं लागलं होतंच, सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा. पण आता या मुंबईकर पाहुण्याचा चिकना चिकना मुखडा रक्ताळलेला होता आणि आता हा रक्ताळलेला थोबडा घेऊन त्याला घरी जावंच लागणार होतं. आणि अर्जुन म्हणाला, खूप मोठे मोठे डोळे आहेत रे तुझे. माझ्या बायकोला डोळा मारतोस? तिच्या डोळ्यात आज तुझ्यामुळे पाणी आलं. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल मी वर्षाचे 12 महिने आणि 24 तास कायम राहावी म्हणून धडपडत असतो आणि तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या आईच्या आठवणीनं सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येत नाही. आणि तू कोण, कुठला भडव्या, तू तिच्याशी असं वागलास? तो मुलगा म्हणाला, मला माफ करा. मी वाटल्यास माफी मागतो. मी तुमचीही माफी मागतो आणि त्यांचीही माफी मागतो. अगदी पाय पकडतो त्यांचे. अर्जुननं त्याच्या डोक्यानंच धडक दिली आणि म्हणाला, कुत्र्या, तू खूप उशीर केलास. आता तुला माफीची संधी नाही. आणि तिच्या पायाचं नखसुद्धा बघायची तुझी लायकी नाही. असं म्हणून पुन्हा एक लाथ घातली आणि खाली पाडला. आणि कमरेचा बेल्ट काढून बाकीच्यांकडे बघून म्हणाला, आमच्या बायका म्हणजे तुम्हाला भाजी मंडईतली व्हरायटी वाटते की हॉटेलमधल्या मेनूंची व्हरायटी वाटली? एकीच्या हातात मूल, दुसरीच्या पोटात मूल. आणि काय म्हणालात? एक जण गोल गोल. आणि शॅम्पेनच्या बाटल्याऐवजी तुम्हाला आम्ही आमच्या बायका ठेवून जायचं होतं. आणि आता अर्जुनने बेल्ट घेऊन बदलायला जी सुरुवात केली ती खूप बदलले सगळेजण. इकडे रॉयल लेडीज मात्र कंटाळल्या होत्या सगळ्यांची वाट बघून बघून. आणि मयुरी म्हणाली, कुठे गेले अर्जुनराव? कोमल जरा बघतेस का? कोमल म्हणाली, नको बाई ताई, नको म्हणालेत ना ते तर नको. उगीच आपण जायचं आणि ते चिडायचे. आणखीन थोडंसं वाट बघूया, मग बघू काय असेल ते. मग मयुरी म्हणाली, अगं पण हे गाणं अर्जुनरावांचं फेवरेट का वाजतंय? त्याच हॉलमधून आवाज येतोय बघ. डान्स करत बसले की काय सगळेजण? मेघा म्हणाली, कदाचित असंही असू शकतं. यांचा काही भरोसा नाही. या रॉयल ग्रुप मेंबरची पार्टी संपली नसेल बहुतेक. शेवटी बॅचलर पार्टी होती ना, धिंगाणा तर करणारच. आणि आपल्यामुळे त्यांना अडचण येत असेल म्हणून करत असतील एन्जॉय. 5 मिनटं करू द्या. पण आतमध्ये तर खूपच थ्रिलर पार्टी चालली होती. आणि आता अर्जुन म्हणाला, चैतन्य खाली जा आणि किचनमधून चटणी घेऊन ये. मला यांच्या पार्श्वभागात चटणी भरायची आहे. हरामखोर साले. तसे ते सगळे घाबरले. आणि म्हणाले, माफ करा, प्लीज माफ करा, चूक झाली आमची. आम्ही फक्त फिरायला आलो होतो, कोकण दर्शन करायला. आणि अर्जुन म्हणाला, फिरायला आला होतास? निसर्ग सौंदर्य बघायला आला होतास? मग नीट आय घालायची आणि बघायचं ना. का त्या सौंदर्याला हिडीस फिडीस करून टाकणार तुम्ही? तू माझ्या बायकोकडे बघितलंस त्याचं मला नाही वाईट वाटलं, कारण ती सुंदर आहेच. पण तू तिचा अपमान केलास. आणि कुठल्याच सौंदर्याचा अपमान करणं म्हणजे त्याची विटंबना करणं. सौंदर्याची विटंबना करायची नसती हरामखोरा. ते हृदयाच्या कोपऱ्यात जपायचं असतं, म्हणजे ते सौंदर्य आणखीन बहरत जातं. पण तुझ्यासारख्या नालायकाला काय कळणार? आता तुझं कोकण दर्शन झालं ना, मग आता कोल्हापूर दर्शन कर.
असं म्हणत आता चैतन्य पुढे आला आणि एक लात घालून म्हणाला, ही कोल्हापूरची झणझणीत मिसळ. आणि मग अभि आला आणि एक लात घातली आणि म्हणाला, हा कोल्हापूरचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा. आता सचिन आला, त्यानं पण एक लात घातली आणि म्हणाला, हा कोल्हापूरचा झणझणीत फेवरेट भडंग. मग आपले पैलवान राहुल आला आणि त्यानं सुद्धा एक लात घातली आणि म्हणाला, ही कोल्हापूरची लवंगी मिरची. सोसली का ते सांग, कमी पडली असेल तर अजून एक देतो, असं म्हणून अजून एक लात घातली आणि त्याचा मगाचा राग काढला. आणि आता शेवटी अर्जुनने सणसणीत आधी एक थोबाडीत मारली आणि पेटात लात घातली आणि म्हणाला, हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा महाप्रसाद. तशा सगळ्या मुंबईकरांनी हातच जोडले, कारण महाप्रसाद मिळाल्यावर हातच जोडायचे असतात ना. आणि बाप रे, काय हाल करून ठेवले मुंबईकरांचे. गोरे गोमटे चिकणे इंजिनियर मार खाऊन खाऊन लाल भडक झाले होते. आता किती दिवस कामावर जाणार नव्हते काय माहीत. आणि आता हा मारामारीचा कार्यक्रम आला शेवटाकडे. तमाशा अजून संपला नव्हता. आभार प्रदर्शनाचं गोड काम राहिलं होतं ना. आणि अर्जुन म्हणाला, ए चला रे, यांच्या पॅन्टा काढून घ्या आणि द्या सगळ्या खिडकीतून बाहेर फेकून. साल्यांना नागडा प्रवास करू द्या आणि कोकण दर्शन करून आलेल्या मुंबईकरांचं सगळ्यांना दर्शन होऊ द्या. तशा सगळ्यांनी त्यांच्या पॅन्टा घट्ट पकडल्या. नको हो नको, प्लीज नको प्लीज, असे सगळे म्हणायला लागले. आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही, कुणालाच करणार नाही. देवा शपथ, आई शपथ, मुला शपथ, बाबा शपथ. सगळ्यांच्या शपथा घ्यायला सुरुवात झाली. आणि आता इतका मार पडला होता, तोही झणझणीत कोल्हापुरी स्टाईलनं, की स्वतःच्या बायकोला सुद्धा हात लावायची भीती वाटणार होती त्यांना. आणि तरीही राहुल म्हणाला, यार अर्जुन, कोल्हापुरीनं कुठं मारलं यांना आपण, तो तर खास पाहुणचार राहिलाच की. असं कुठं असतंय का, कोल्हापुरात यायचं आणि कोल्हापुरी नाही बघायची. त्याशिवाय कोल्हापूर दर्शन अपूर्ण आहे अर्जुन, त्याच्याशिवाय मजा नाही बाबा. आणि अर्जुन म्हणाला, एक काम करत जा खाली आणि ज्याच्या कोणाच्या पायात कोल्हापुरी सापडेल ती घेऊन ये. राहुल निघाला. तसे सगळेजण पुन्हा गयावया करायला लागले. नको हो नको, प्लीज नको, खूप खूप चुकलं आमचं, असं म्हणून थोबाडीत मारून घ्यायला लागले. आणि अर्जुनला म्हणाले, प्लीज सर प्लीज, खूप मोठी चूक झाली आमची, माफ करा, यापुढे अशी चूक कधीच होणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, म्हण कोल्हापुरीची शपथ. आणि तो मुलगा म्हणाला, कोल्हापुरीची शपथ, असं कधीच करणार नाही. आणि चैतन्य म्हणाला, तुझ्या गाडीचा नंबर सांग. तो म्हणाला, कशाला. अर्जुन म्हणाला, तुझ्यासाठी शॅम्पेनच्या बाटल्या ठेवतो ना आत माझ्या खर्चानं, नंबर बोल. असं अर्जुन खूप दरडावून म्हणाला. तसं त्याने त्याच्या गाडीचा नंबर सांगितला, MH4. आणि अर्जुन म्हणाला, ठाण्याचे आहेत साले. ए चला रे, आणि सगळे बाहेर नका जाऊ, एक एक जण बाहेर चला. चैतन्य म्हणाला, अर्जुन तुला खुळखुळा मिळाला ना. अर्जुन हसून म्हणाला, आता यांचं हाडं खिळखिळी केली मग मला खुळखुळा मिळाला. असं म्हणून खिशातून खुळखुळा काढला आणि त्याच्या डोक्यात वाजवून निघून गेला. आणि बाहेर जाऊन म्हणाला, ए मयू, हे बघ खुळखुळा सापडला ग. मयुरी म्हणाली, इतका वेळ फक्त खुळखुळा आणायला, त्यापेक्षा राहू दिला असतं तर बरं झालं असतं, दुसरा घेतला असता ना, ढीगभर दुकानं आहेत बाहेर. तसे अर्जुनराव म्हणाले, मग बायको पण ठेवतो की इथेच, ती सुद्धा दुसरीच घेतो, काही मिळणार नाही की काय, चिक्कार पडलेत की बाहेर. तशा रॉयल लेडीज हसल्या आणि मयुरीने त्याच्याकडे बघून डोळे मोठे केले. आणि अर्जुनराव म्हणाले, खूपच बारीक आहेत ग डोळे तुझे, त्यापेक्षा माझ्या गाडीची हेडलाईट बरी आहे. आणि आता तर सगळ्या लेडीज खूप हसायला लागल्या. मग मागून राहुल आला आणि मला, अर्जुन इथे आहे सोयले का, कुठे कुठे शोधला तुला. आणि असं एक एक करून सगळे आले. आणि मेघा म्हणाली, खरं खरं सांगायचं, त्या हॉलमध्ये काय करत होता. तसं सगळ्यांनी चकित होऊन डोळे मोठे केले. आणि मिताली हसून म्हणाली, डान्स केला ना भाऊजी, ढगाला लागली कळं गाण्यावर, आणि मगच तुमची बॅचलर पार्टी संपली हो ना.
आणि सचिन हसून म्हणाला, अगदी बरोबर. ढगाळा कळ लागली आणि कळ जिरलीसुद्धा. आणि मग अर्जुन म्हणाला, चला आता निघूया. चैतन्य, जवळजवळ झोपायची वेळ झाली ना, आणि आता 5-6 दिवसांचा बॅकलॉग भरून निघू द्या. तशी मेघा लाजली आणि गाडी जवळ जाऊन उभा राहिली. मग सगळ्या रॉयल लेडीज गाडीत बसल्या आणि चैतन्य म्हणाला, MH4 कुठे आहे रे? साल्याची हवाच गाळवतो गाडीची. अर्जुन म्हणाला, चैतन्य, पाठीवर वार करायचा नाही. पाहुणे आहेत ते आपले. त्यांची अशी गैरसोय झालेली मला खपणार नाही. तसलं काहीही करू नको. सावकाश जा, पटकन निघ. आणि राहुल, आता जर या महिन्यात गुड न्यूज नाही ना आली तर साल्या तुझ्या हातात बांगड्या भरीन मी. तुला साधं एक पोरगं होत नाही. राहुल म्हणाला, सांग कुठून आणू? हिमालयातनं जाऊन आणू का? आत्ता आणतो. तू पण ना अर्जुन, सायन्स शिकलास ना आणि असं बोलतोस? आणि मग आता सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. आपल्या आपल्या घरी गेले. पण मेघा रुचली होती अजूनही. तिला अजूनही वाटत होतं की चैतन्याचं कॉलेजमध्ये काही लफडं होतं की काय. आणि चैतन्य म्हणाला, मेघा, सगळे होते म्हणून तुला नाही सांगता आलं. तू घरी चल, मग तुला सगळं खरं खरं सांगतो. आणि ती म्हणाली, चला आता गाडी सुरू करा. असं म्हणून त्याच्यापासून अंतर ठेवून गाडीवर बसली. आणि चैतन्य म्हणाला, मला खूप थंडी वाजत आहे. थोडी ऊब मिळेल का? आणि ती लाजून हसली. आणि मेघानं मिठी मारल्याशिवाय चैतन्यानं गाडी सुरू केलीच नाही. आणि तिनंही त्याला मिठी मारून बिलगली. आणि सचिन म्हणाला, अर्जुन, मी गाडी चालवतो. कारण अर्जुनराव भडकले होते ना. आणि मग डोकं भडकल्यावर रस्त्यात आडवा येणारा नक्कीच शिव्या खाणार. त्यापेक्षा सचिन लता पुढे बसले आणि अर्जुन मयुरी मागे. मग घर आलं आणि अर्जुन मयुरी पुढे आले कुलूप उघडायला. सचिन आणि लता गाडी पार्क करत होते. आशू तिच्या खांद्यावर झोपला होता आणि अंधारात कुलूप उघडत नव्हतं. आणि मयुरी वैतागून हळूच दबक्या आवाजात म्हणाली, अहो अर्जुनराव, काय हे, इतका उशीर असतो का कुठे? उघडा ना लवकर कुलूप. आणि अर्जुनराव आपलं तसेच हळू आवाजात सहजच म्हणाले, अगं अंधारात होल सापडत नाही ना, त्याला मी काय करू? आणि झालं. मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली, चावट कुठले, एक नंबरचे आगाऊ. आणि आता अर्जुनरावांना कळत नव्हतं की त्यांनी यात काय सावटपणा केला.